आज आपण करणार आहोत सगळ्यांच्या आवडीची खमंग आणि खूपच सोपी अशी कोथिंबिरीची वडी. त्याच्यासाठी आपण छान कोथिंबीर निवडून घेतली. 3-4 पाण्याने स्वच्छ त्याला धुवून घेतलं. पाणी निथळत ठेवलं आणि अगदी बारीक त्याला चिरून घेतलं. चिरून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट, 2 चमचे धनेपूड, 1 चमचा तीळ, त्यानंतर थोडी हिंग आणि 2 चमचे चिंचेचा कोळ आपण त्याच्यामध्ये घातला. मीठ घातलं चवीप्रमाणे आणि चिंचेच्या कोळाचा आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी त्याच्यामध्ये गूळ घातला. जवळपास आपण 1 चमचा गूळ घातला आणि अंदाजाने त्याच्यामध्ये मावेल तेवढं डाळीचं पीठ जवळपास 3 ते 4 मोठे चमचे आपण त्याच्यामध्ये घातले आणि पाणी न टाकता त्याला छान मळून घेतलं. त्याचा गोळा बनवून घेतला. स्टीमरमध्ये पाणी उकळत ठेवलं, प्लेटला ग्रीस करून घेतलं आणि तयार केलेला जो गोळा आहे मिश्रणाचा तो त्याच्यामध्ये छान पसरवून घेतला आणि स्टीमरमध्ये स्टीम केलं. स्टीमरमध्ये एकदा छान वाफ आल्यानंतर गॅस कमी करायचा, सिमवर ठेवायचा आणि एक 10 मिनटं मंद आचेवर त्याला छान स्टीम करून घ्यायचं. व्यवस्थित स्टीम झालं आहे का नाही हे बघण्यासाठी आपण टूथपिकचा वापर करू शकतो किंवा सुरीनेसुद्धा बघू शकतो. आणि अशा प्रकारे छान आपल्या वड्या ज्या आहेत त्या वाफवून झाल्या आहेत. त्याच्यानंतर पॅनमध्ये आपण थोडं तेल घेतलं. तेल छान गरम झाल्यानंतर ते सिमवर केलं, गॅस सिमवर केला आणि छान सोनेरी रंगावर आपण सगळ्या वड्या ज्या आहेत त्या छान शॅलो फ्राय करून घेतल्या. अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने खमंग कुरकुरीत कोथिंबिरीच्या वड्या तयार आहेत. नक्की करून पहा.